नमस्कार मित्रांनो, मतदान कार्ड असणाऱ्या प्रत्येकाला आता 15,000 रुपये मिळणार। ज्या लोकांकडे मतदान कार्ड आहे त्या लोकांना हे 15,000 रुपयांचे वाटप सुरू झाले। मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना आता सुरू करण्यात आली आहे, ज्याच्या माध्यमातून 15,000 रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत आणि हे पैसे 24 तासांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तुम्ही महिला असो किंवा पुरुष असो, फक्त तुमचे वय 18 वर्षे पूर्ण झाले पाहिजेत। ज्या लोकांचं 18 वर्षे पूर्ण झाले आहे त्या लोकांना आता हे 15,000 रुपये मिळणार आहेत। तुमच्याकडे मतदान कार्ड असायला पाहिजे। या मतदान कार्डच्या माध्यमातून एक नवीन योजना आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे। या योजनेमार्फत तुम्हाला 15,000 रुपये दिले जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही महिला असो किंवा पुरुष असो, तुमच्याकडे फक्त मतदान कार्ड असायला पाहिजे। जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे, कारण तुम्हाला आता 15,000 रुपये मिळणार आहेत। मग याचा लाभ कसा घ्यायचा, यासाठी पात्रता सरकारने कोणकोणती ठेवली आहेत, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, याचा अर्ज कुठे भरायचा आणि या 15,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा, आता व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण तुम्हाला 15,000 रुपये कसे मिळवायचे हे सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। बघा मित्रांनो, ज्यांचे खाते पोस्ट ऑफिस मध्ये आहे, तसेच आता आम्ही सांगणार आहे त्या 10 बँकेत तुमचे खाते असायला पाहिजे आणि तुमच्याकडे मतदान कार्ड म्हणजेच वोटर आयडी कार्ड असायला पाहिजे। हे असेल तर तुम्हाला 15,000 रुपये आता मिळणार आहेत। कसे मिळवायचे नक्की बघा। आता आम्ही ज्या पुढे 10 बँका सांगणार आहे त्या 10 बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट असणार आहे। तुम्हाला आता मतदान कार्डवर 15,000 रुपये याचे वाटप आता सुरू झाले आहे। यामध्ये काही अटी असणार आहेत, पात्रता देखील असणार आहेत, काही कागदपत्रे महत्त्वाची असणार आहेत। ही जर कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्हाला 15,000 रुपये दिले जाणार आहेत। मग बघा आता याचा लाभ कसा घ्यायचा। मित्रांनो, यामध्ये आता 10 बँका कोणकोणत्या आहेत ते बघा। तुम्हाला आता 15,000 रुपये मतदान कार्डवर कसे मिळवायचे आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आजपासून 15,000 रुपयांचे वाटप आता सुरू झाले आहे। त्यामुळे या 10 बँकेत लोकांची गर्दी सुद्धा सकाळपासून होताना दिसत आहे। ज्या लोकांकडे मतदान कार्ड आहे त्यांच्यासाठी आजपासून खुशखबर मोठी आता असणार आहे, कारण आता 15,000 रुपये तुम्हाला रोख मिळणार आहेत। याचे वाटप सुद्धा सुरू झाले आहे। त्यामुळे हे पैसे नक्की मिळवा। ज्या लोकांकडे मतदान कार्ड आहे आणि ज्यांचं बँक खातं आम्ही सांगणार आहे त्या 10 बँकांमध्ये आहेत, म्हणजेच आम्ही आता सांगणार आहे त्या 10 बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल आणि तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुम्हाला 15,000 रुपये मिळणार आहेत। मग बघा आता ओळीने तुम्हाला मी 10 बँका सांगतो। या 10 बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला पण 15,000 रुपये लगेच मिळणार आहेत। त्यामधील पहिली जी बँक आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँक, त्यानंतर दुसरी बँक भारतीय स्टेट बँक, त्यानंतर 3 नंबरची बँक बँक ऑफ इंडिया, 4 नंबरची बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 5 नंबरची बँक बँक ऑफ बडोदा, 6 नंबरची बँक HDFC बँक, 7 नंबरची बँक ICICI बँक, 8 नंबरची बँक इंडियन बँक, 9 नंबरची बँक कॅनरा बँक, 10 नंबरची बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया। मित्रांनो, ज्यांचे बँक खाते या 10 राष्ट्रीयकृत बँकेत असेल तर तुम्हाला आता मतदान कार्डावर 15,000 रुपयांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। मग त्या बँकेमध्ये जर आता आम्ही सांगितल्या या 10 बँकेमध्ये जर तुमचं खाते असेल आणि तुमच्याकडे मतदान कार्ड म्हणजेच हे ओळखपत्र असेल तर तुम्हाला हे पैसे आता मिळणार आहेत। तसेच मित्रांनो, हे पण सांगतो की तुम्हाला 10 महत्त्वाची अजून पण कागदपत्रे पुढे सांगणार आहे आणि तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे हे तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला जर 15,000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला आता केंद्र सरकारच्या माध्यमातून हा लाभ तुम्हाला मिळणार आहे। मग बघा, आजपासून 15,000 रुपये वाटपाला सुरुवात झाली आहे। याचा लाभ कसा घ्यायचा बघा मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना आता सुरू करण्यात आली आहे, ज्याच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाला आता 15,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे। यामध्ये काही पात्रता देखील आहेत, काही अटी आहेत आणि काही महत्त्वाची 10 कागदपत्रे आहेत। तर ते कोणती अटी आहेत, कोणकोणती कागदपत्रे असणार आहेत नक्की बघा। आता याचा लाभ जो आहे तो लाभ प्रत्येक नागरिक घेऊ शकतो।
ज्या नागरिकांचे वय 18 वर्षे पूर्ण झाले आहेत तर त्या नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे। तसेच यामध्ये काही पात्रता देखील आहे, तर ती पात्रते बघून काही नागरिक यामध्ये वगळले सुद्धा जाणार आहेत। तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर समजणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर हे 15,000 रुपयांचा लाभ जर मिळवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं 18 वर्षे पूर्ण पाहिजे। तसेच तुमच्याकडे मतदान कार्ड म्हणजे वोटर ID हे कागदपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे। ते तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला हा 15,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। आजही काही महिलांनी काही नागरिकांनी त्यांच्याजवळ मतदान कार्ड आहे ते नागरिक त्यांनी 15,000 रुपयांचा लाभ आज सुद्धा घेतलेला आहे। कालपासून हे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे। केंद्र सरकारची ही नवीन योजना आहे। अनेक लोकांनी अर्ज करून तशा प्रकारचे पैसे घेतल्याचा SMS पण आम्हाला दाखवलेला आहे। त्यामुळे तुम्हाला जर 15,000 रुपयांचा गरज असेल, अडचण असेल, तुम्हाला 15,000 रुपये पाहिजे असतील तर तुमच्याकडे मतदान कार्ड असणं गरजेचं आहे। मतदान कार्ड असेल तरच तुम्हाला याचा लाभ देण्यात येणार आहे। महिला असो किंवा पुरुष असो कोणी याचा लाभ घेऊ शकतो। फक्त त्याचे वय 18 वर्षे पूर्ण पाहिजे आणि त्याच्याकडे मतदान कार्ड हे ओळखपत्र पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला आता अर्ज भरायला जाताना महत्त्वाची 10 कागदपत्रे सोबत घेऊन जायचं आहे। बघा, ही महत्त्वाची 10 कागदपत्रे तुमच्याजवळ असायलाच पाहिजेत। मग कोणती 10 कागदपत्रे तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे? ही कागदपत्रे जर तुम्ही नाही घेऊन गेला तर तुम्हाला याचा फायदा मिळणार नाही। मग कोणती ती 10 कागदपत्रे आहेत? या 10 कागदपत्रांची नावे तुम्हाला आता सांगणार आहे, जी सोबत तुम्हाला आता घेऊन जायचं आहे। अर्ज भरायचा आहे, अर्ज भरायला जाताना तुम्हाला हे 10 कागदपत्रे घेऊन जायचं आहे। अर्ज भरल्याच्या 24 तासामध्येच तुम्हाला हे 15,000 रुपये तुमच्या बँकेत आल्याचा तुम्हाला SMS येईल। मग कोणते आहे ते 10 कागदपत्रे नक्की बघा। 10 कागदपत्रांची नावे सांगतो, त्यानंतर तुम्ही पात्रता तुमच्यासाठी कोणत्या सरकारने ठेवली आहेत ते सांगतो आणि मग याचा लाभ तुम्हाला कसा घेता येईल ते पण सांगतो। आता बघा, ओळीने 10 कागदपत्रांची तुम्हाला नावे सांगतो। सर्वांनी कागदपत्रे कोणती आहेत लक्ष देऊन बघा, कारण यामधील एक जरी कागदपत्र तुम्ही चुकवलं तर तुम्हाला या 15,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही। आता बघा, इकडे सर्वांनी लक्ष देऊन बघा, महत्त्वाची 10 कागदपत्रे कोणती आहेत जी तुम्हाला अर्ज करताना त्यासोबत जोडायची आहेत। सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता सर्वात महत्त्वाचं पहिलं कागदपत्र म्हणजे तुमचं मतदान कार्ड। हे तुमचं मतदान कार्ड जे आहे ते ओरिजिनल मतदान कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे, परंतु त्या ठिकाणी देत असताना तुम्हाला मतदान कार्डाचं झेरॉक्स द्यायचं आहे। त्यानंतर दुसरे महत्त्वाचं कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे ते म्हणजे आधार कार्ड। आधार कार्ड KYC केलेलंच असलं पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे पॅन कार्ड पाहिजे, तर ते पॅन कार्ड तुमचं बँकेच्या खाते क्रमांकाला लिंक असायला पाहिजे तरच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये हे 15,000 रुपये येणार आहेत। त्यानंतर चौथं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे पिवळे आणि केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असायला पाहिजे, कारण या रेशन कार्डाचं झेरॉक्स तुम्हाला या कागदपत्रामध्ये आता जोडून द्यायचं आहे अर्ज करताना, तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। त्यानंतर पाचवं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे आता आम्ही ज्या 10 बँकेमध्ये तुमचे सांगितलं आहे, 10 बँका सांगितल्या आहेत, तर त्या 10 बँकेमध्ये तुमचं एका बँकेमध्ये 10 पैकी एका बँकेमध्ये खातं असणं गरजेचं आहे आणि त्या खात्याला तुमचं जे पासबुक आहे तर त्या पासबुकचं तुम्हाला पहिल्या पानाचं झेरॉक्स द्यायचं आहे। म्हणजे तुमचं बँक ऑफ इंडिया खातं असेल किंवा स्टेट बँकेत खातं असेल किंवा पोस्ट ऑफिसमध्ये, महाराष्ट्र बँकेमध्ये आम्ही ज्या वर आता 10 बँका सांगितल्या आहेत तर त्या बँकेमध्ये राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत त्या महत्त्वाच्या 10 बँकेत तुमचं खातं असलं पाहिजे। त्याचं पासबुक तुम्हाला द्यायचं आहे। त्या पासबुकचं तुम्हाला पहिल्या पेजचं ज्या ठिकाणी तुमचं IFSC कोड, खाते क्रमांक असतो तर ते तुम्हाला द्यायचं आहे। त्यानंतरचं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमच्या जमिनीचा सातबारा। बघा मित्रांनो, यामध्ये काय सांगितले, तुमचा जमिनीचा सातबारा यासाठी मागवलाय की सरकारचं म्हणणं आहे की ही जी योजना आहे ही त्या लोकांसाठी आहे की ज्यांचं जे काही जमीन आहे तर ती 5 एकरपेक्षा कमी असलं पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। आणि त्यानंतरचं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला। यामध्ये उत्पन्नाची अट अशी ठेवलेली आहे की तुमचं जे उत्पन्न आहे तर ते तुमचं उत्पन्न फक्त आणि फक्त 2.5 लाखांपेक्षा कमी पाहिजे। 2.5 लाखांच्या वरती ज्यांचं उत्पन्न आहे तर त्यांना याचा लाभ मिळणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे। मग बघा आता मित्रांनो, या योजनेचा लाभ तुम्ही कसा घ्याल? या योजनेचे नाव आहे बघा, मी आता तुम्हाला या योजनेचं नाव सांगतोय, सर्वांनी इकडे लक्ष देऊन बघा। याचा लाभ आता कसा घ्यायचा बघा।
या योजनेचा लाभ आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र। या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 15,000 रुपये कसे मिळवायचे याची संपूर्ण माहिती आता या व्हिडिओमध्ये सांगतोय। तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन बघा। तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। आता सर्वांनी लक्ष देऊन बघा, याचा लाभ तुम्हाला आता कसा घेता येईल। सर्व महिलांनी पुरुषांनी सर्वांनी लक्ष देऊन बघा, याचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा व्यवस्थित पुढील 2 मिनिटात सांगतो। महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आदी योजना ही म्हणजे एकरकमी लघु बचत प्रमाणपत्र योजना आहे। या योजनेचा लाभ तुमच्या घरातील कोणतीही महिला किंवा पुरुष घेऊ शकते। तुमच्या घरातील जर जास्त करून याचा लाभ महिलांनाच मिळतो, म्हणजे तुमची मुलगी असेल, तुमची सून असेल, तुमची बायको असेल, तुमच्या घरामध्ये एक जरी महिला असेल तर त्या सर्वांना या योजनेचा लाभ आता मिळतो। बघा आता तुमच्यासाठी बघा हे काय काय सांगितलं यासाठी, तर तुमच्याकडे यासाठी वोटिंग कार्ड म्हणजे मतदान कार्ड पाहिजे। तुमच्या घरातील ज्या महिला किंवा मुली असतील त्यांच्याकडे ही योजना त्यांच्यासाठी आलेली आहे। तर तुमच्या घरातील मुलींच्या किंवा सुनेच्या बायकोच्या जे कोणी असतील तर त्यांच्याकडे वोटिंग कार्ड म्हणजे मतदान कार्ड पाहिजे। त्यांचं वय वर्ष 18 वर्षाच्या म्हणजे काय सांगितले बघा 18 वर्षाच्या वरील पाहिजे। बघा 18 वर्षाच्या खाली जर कोणी असेल तर त्यांना हा लाभ मिळणार नाही। बघा आणि ही 2 वर्षाच्या कालावधीसाठी योजना आहे आणि जिच्या माध्यमातून आता बघा तुम्हाला मिळणारा जो व्याज दर आहे तो सगळ्यात जास्त आहे। बघा ही 75% तुम्हाला याचा व्याज दर मिळणार आहे। या योजनेत थोडीफार तुम्हाला गुंतवणूक सुद्धा करायची आहे। मग यासाठी तुम्हाला कमीत कमी 1,000 त्यामध्ये गुंतवणूक करायची आहे। जास्तीत जास्त पैसे तुम्ही त्यामध्ये तुमच्या मनाने कितीही ठेवू शकता। म्हणजे तुम्ही जर यामध्ये 2 लाख रुपये ठेवले तर तुम्हाला 15,000 रुपये तुम्हाला हे मिळू शकतात। 2 लाख रुपये जर ठेवले तर 75% व्याज प्रमाणे तुम्हाला 75% व्याज मिळतं। तर तुम्हाला याच्या माध्यमातून 15,000 रुपये मिळतात आणि ही 100% सुरक्षित योजना आहे। कारण ज्या आम्ही 10 राष्ट्रीयकृत बँका सांगितलेत ती सरकारी बँका आहेत आणि या बँकेमध्येच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। आणि या बँका ज्या आहेत त्या सरकारी असल्यामुळं ह्या बँकांना सरकारचं सुरक्षा कवच असतं। सुरक्षा कवच असल्यामुळे तुम्हाला या बँकामध्ये एकदम सुरक्षित तुमचा पैसा ठेवला जातो। महिला सन्मान प्रमाणपत्र म्हणजे महिला बचत प्रमाणपत्र या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता त्या ठिकाणी तुम्हाला 2 लाख रुपयेपर्यंत गुंतवणूक करायची आहे आणि ही गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला 15,000 रुपयेपर्यंत लाभ मिळू शकतो। त्यासाठी अर्ज सुटले आहेत, तुम्ही अर्ज भरू शकता। तुमच्या या 10 बँका आहेत त्या बँकेमध्ये जाऊन आम्हाला महिला बचत प्रमाणपत्र या योजनेमध्ये आम्हाला थोडे पैसे गुंतवायचे असं जर तुम्ही सांगितलं तर तेथील मॅनेजर तुम्हाला व्यवस्थितपणे सर्व माहिती देईल। तुमच्या बँकेमध्ये फक्त जाऊन तुम्ही म्हणायचं आहे महिला बचत प्रमाणपत्र या योजनेत आम्हाला थोडी गुंतवणूक करायची आहे आणि या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मतदान कार्ड अनेक कागदपत्रे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेत, ती कागदपत्रे घेऊन जाऊन तुम्हाला यामध्ये थोडीशी गुंतवणूक करून याचा लाभ नक्की घ्यायचा आहे। मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।